या ठिकाणी मी 2 कलर घेतलेले आहेत, पांढरा आणि चॉकलेटी। तुम्ही कोणतेही कलर घ्या, चमकी लोकर आहे ही, प्लेन लोकर घेतली तरी देखील चालेल। चमकी लोकरमधलं विणकाम छान दिसतं म्हणून मी शक्यतो जास्त चमकी लोकरच वापरते। तर सुरुवातीला आपल्याला चॉकलेटी रंग घ्यायचा आहे आणि क्रोशे हुक कोणतेही घ्या, कोणत्याही नंबरचं क्रोशे हुक चालतं। नॉट बनवून घ्यायची आणि 8 चेन करायच्या तिथे। 1 2 3 4 5 6 7 8 7 आणि 8 आणि पहिल्या चेनवर स्लिप स्टिचनं पॅक करून घ्यायचं आहे। असा गोल बनतो। परत 3 चेन करायच्या। हा 3 चेनचा आपला पहिला डबल क्रोशा झाला आणि याच्यात आता सर्कलमध्ये आपल्याला आणखीन 23 डबल क्रोशे करायचे आहेत, म्हणजे टोटल आपल्याला 24 डबल क्रोशे तयार करायचे। त्याच्यात 2 झाले, 3 4 5 मी बाकीचे करून घेते आता। हे इथं 24 डबल क्रोशे करून घेतलेत मी। पहिला आपला 3 चेनचा 1 आणि बाकीचे 23 असे मिळून टोटल 24 डबल क्रोशे करून घेतलेत। आता पहिला जो 3 चेनचा आपला पहिला डबल क्रोशा आहे त्या तिसऱ्या चेनवर स्लिप स्टिचनं पॅक करायचे। परत 4 चेन करायच्यात। 1 2 3 4 3 चेन आपल्या पहिल्या डबल क्रोशाच्या आणि 1 चेन आपल्याला 2 डबल क्रोशाच्या मध्ये 1 चेन घ्यायची म्हणून 4 चेन केल्या। आता पुढच्या डबल क्रोशावर 1 डबल क्रोशा करायचा। परत 1 चेन करायची, त्याच्या पुढच्या डबल क्रोशावर 1 डबल क्रोशा। परत 1 चेन करायची, पुढच्या डबल क्रोशावर 1 डबल क्रोशा। परत 1 चेन करायची, पुढच्या डबल क्रोशावर 1 डबल क्रोशा। असाच आता हा आपला पूर्ण राऊंड करून घ्यायचा आहे। दुसरा राऊंड 1 चेन 1 डबल क्रोशा, 1 चेन 1 डबल क्रोशा। माझा हा राऊंड झाला। इथं आपण 1 डबल क्रोशा आणि 1 चेन केली। आता हे 4 चेन घेतले होते सुरुवातीला, तर आपल्याला डबल क्रोशावर पॅक करायचे। तर पहिला डबल क्रोशा जो आहे 1 2 आणि 3 तिसऱ्या चेनवर स्लिप स्टिचनं पॅक करायचं। ही 1 चेन दोन्हीच्या मध्ये सुटली। 1 2 3 हा झाला आपला पहिला डबल क्रोशा आणि याच्यामध्ये आता आपल्याला 2 चेन करायच्यात, म्हणजे इथं आपल्याला टोटल 5 चेन करावं लागतील। परत पुढच्या डबल क्रोशावर डबल क्रोशा करायचा। परत 2 चेन करायच्या, पुढच्या डबल क्रोशावर डबल क्रोशा। परत 2 चेन करायच्या, पुढच्या डबल क्रोशावर डबल क्रोशा। असंच आता हा तिसरा राऊंड आपल्याला करून घ्यायचा आहे। फक्त चेन वाढवायच्यात, डबल क्रोशावर डबल क्रोशा जशाच तसा बनवायचा आहे। 2 चेन झाल्यात, इथे 1 होती, इथे 2 झाल्यात। माझा तिसरा राऊंडही करून झाला आहे। आता आपल्याला ह्या जी चेन घेतलेल्या आहेत त्या 2 सोडायच्यात आणि इकडून तिसऱ्या चेनवर स्लिप स्टिचनं पॅक करायचं आहे। इथं 5 चेन घेतल्या होत्या आपण, आता इथं 6 घ्यायच्या, म्हणजे 3 चेन डबल क्रोशाच्या आणि 3 चेन या दोन्हीच्या मधल्या, अशा मिळून 6 चेन घेतल्यात। परत डबल क्रोशावर डबल क्रोशा, परत 3 चेन करायच्या, त्याच्या पुढच्या डबल क्रोशावर 1 डबल क्रोशा। परत 3 चेन करायच्या, त्याच्या पुढच्या डबल क्रोशावर 1 डबल क्रोशा। परत 3 चेन करायच्या। आपल्याला इथं फक्त या चेन वाढवायच्यात। इथं 3 चेन येतात आता, त्याच्यानंतर 4 चेन करायचे आहेत। 3 झाले की याच्यानंतर 4 चेन आणि 1 डबल क्रोशा। हा राऊंड आणि याच्या पुढचा राऊंड मी 2 राऊंड करून घेते।
हे मी दोन्ही राऊंड करून घेतलेत। या ठिकाणी आपल्या 3 चेन होत्या बघा। इथं सुरुवातीला 1, नंतर 2, इथं 3 आणि इथं या राऊंडला 4 चेन आलेल्या आहेत मध्ये आणि प्रत्येक डिसीवर 1 डिसी, म्हणजे प्रत्येक डबल क्रोशावर 1 डबल क्रोशा घेतलेला आपण। त्यात आपल्याला कलर चेंज करायचा आहे। इथं मी पांढरा कलर लावते। इथं आता हे जी तिसरी चेन आहे पहिल्या डबल क्रोशाची, त्याच्यावर स्लिप स्टिचनं पॅक करायचं आहे। मी पॅक करतानाच इथं कलर दुसरा घेते आणि 3 चेन करायच्या। 3 चेन म्हणजे हा झाला आपला पहिला डबल क्रोशा। हा जो कलर आहे तुम्हाला जर कट करायचा असेल तर कट करा किंवा नाही कट केला तरी चालतो। मी असाच ठेवणार आहे कारण पुढे आपल्याला आणखीन एकदा लागणार आहे तो कलर। हे दोन्ही कलर गाठ मारून घ्यायची म्हणजे हा दोरा निसटत नाही पांढरा किंवा चॉकलेटी पण लूज होत नाही। हा झाला आपला पहिला डबल क्रोशा 3 चेनचा आणि त्याच ठिकाणी आणखीन 2 डबल क्रोशे करायचे आहेत आपल्याला, म्हणजे एकावरच आपल्याला 3 डबल क्रोशे करायचे आहेत। 2 आणि हा 3 डबल क्रोशे झाले। आता 7 चेन करायच्यात। 1 2 3 4 5 6 7 चेन केल्या। इथला आता 1 डबल क्रोशा सोडायचा आहे आपल्याला, स्किप करायचा आहे आणि पुढच्या डबल क्रोशावर डबल क्रोशा करायचा आहे। 1 डबल क्रोशा सोडून द्यायचा आहे। परत याच्यावर पण 3 डबल क्रोशे करायचे। एका डबल क्रोशावर 3 डबल क्रोशे करायचे। परत 7 चेन करायच्या। 1 2 3 4 5 6 7। परत हा 1 स्किप करायचा आणि पुढच्या याच्यावर डबल क्रोशा करायचा। प्रत्येक वेळा 1 डबल क्रोशा खालचा सोडायचा आहे आपल्याला आणि पुढच्या डबल क्रोशावर 3 डबल क्रोशे करायचे। परत 7 चेन करायच्या। पुढचा 1 सोडायचा आणि त्याच्या पुढच्या याच्यावर डबल क्रोशा करायचा। अशा प्रकारे आता हा राऊंड करून घ्यायचा आहे। मी आता हा राऊंड करून घेते। माझा हा राऊंड झाला इथं करून। त्याचे जो पहिला आपला डबल क्रोशा आहे 3 चेनचा, त्या तिसऱ्या चेनवर स्लिप स्टिचनं पॅक करायचे। परत 3 चेन करायच्या। त्याच ठिकाणी आणखीन 1 डबल क्रोशा करायचा आहे। त्याच्या पुढच्या डबल क्रोशावर 1 डबल क्रोशा करायचा। त्याच्या पुढच्यावर 1 डबल क्रोशा करायचा आणि जी पुढची चेन आहे इथं त्याच्यावर 1 डबल क्रोशा करायचा। असे म्हणून आपल्याला इथं 5 डबल क्रोशे करायचे। परत 6 चेन करायचे। इथं 7 केल्या होत्या, आता 6 चेन करायच्या। 3 4 5 6। तर 6 चेन घेतल्यात आपण आणि आता इथं पुढं हे 3 डबल क्रोशावर आपल्याला 5 डबल क्रोशे तयार करायचे। तर सुरुवातीचं आपल्याला इथं या चेनवर घ्यायचा। परत त्या 3 वर 3 घ्यायचे। आणि 1 इथं पुढच्या चेनवर घ्यायचा। असे मिळून टोटल इथं 5 डबल क्रोशे करायचे। ते 1 2 3 4 आणि 5। परत 6 चेन करायच्या। 1 2 3 4 5 6। पुढच्या याच्यावर परत 5 डबल क्रोशे करायचे। असंच आता हा राऊंड करून घ्यायचा आहे। माझा हा राऊंड झाला इथं करून। आता पुढचा राऊंड करायचा आपल्याला।
हा जो पहिला डबल क्रोशा आहे आपला 3 चेनचा, त्या तिसऱ्या चेनवर स्लिप स्टिचनं पॅक करायचे। परत 3 चेन करायच्या आणि त्याच ठिकाणी आणखीन एक डबल क्रोशा करायचा आहे। इथं आपले डबल क्रोशे वाढतात आणि चेन ज्या आहेत त्या कमी कमी होत जातात। हे 2 झाले। आता प्रत्येक ह्याच्यावर एक एक करायचा। 3 4 5 6 आणि आणखीन एक शेवटला चेनवर करायचा 7। आता या ठिकाणी आपले 5 डबल क्रोशे होते, 1 2 3 4 आणि 5। आता इथं पुढं इकडे एक वाढला आणि इकडे एक वाढला, 2 2 वाढवायचे आपल्याला डबल क्रोशे। इथं 7 झालेत आता आणि इथं 6 चेन होत्या। आता या ठिकाणी 5 चेन करायच्या, 1 2 3 4 5। परत इथं पुढं 7 डबल क्रोशे। इथं सुरुवातीला एक चेनवर करायचा, या 5 वर 5 आणि पुढं शेवटी एक चेनवर करायचा। 2 3 4 5 6 आणि या पुढच्या चेनवर एक घ्यायचा, 7। परत पुढं 5 चेन, 1 2 3 4 5 असे। आता आपले हे जे डबल क्रोशे आहेत ते वाढत जातात। आता इथं 7 आले तर याच्या पुढच्या लाईनला 9 येणार आणि चेन इथं 5 आहे तर त्याला 4 येणार। त्याच्या 9च्या नंतर त्याच्या पुढच्या लाईनला 11 येणार डबल क्रोशे आणि चेन 3 येणार। तर असं 11 डबल क्रोशे येईपर्यंत मी आता करून घेते। हे 7 आहेत बघा, 7च्या इकडून इकडून एक एक वाढते, 9 होतात, त्याच्या पुढं एक एक वाढते, 11 होतात। आता मी हा राऊंड आणि याच्या पुढचे 2 राऊंड करून घेते। इथपर्यंत झाल्यात माझ्या लाईन करून आणि बघा इथं आता 11 डबल क्रोशे आले ते 1 2 3 4 5 6 7 8 9 10 सॉरी इथं 11 राहिला घ्यायचा आणि चेनवरचा एक 11। इथं 11 डबल क्रोशे आले। परत 3 चेन करायच्यात आणि पुढच्या हे जे 3 चेनचा पहिला डबल क्रोशे आहे त्याच्यावर स्लिप स्टिचनं पॅक करायचे। परत त्याच्या पुढच्या याच्यावर पण एक स्लिप स्टिच घ्यायची, कारण आता आपल्याला इथं डबल क्रोशे कमी करायचे आहेत। तर 11 झाले तर 11चे इकडचा एक आणि इकडचा एक कमी करायचा आहे, म्हणजे आता पुढे येणार आपले 9 डबल क्रोशे। तर सुरुवातीला 3 चेन करायच्या, हा झाला पहिला डबल क्रोशे आणि या प्रत्येक डबल क्रोशावर एक एक डबल क्रोशा करायचा, हा एक सोडायचा शेवटचा। पहिला एक सोडायचा आणि शेवटचा एक सोडायचा। आपण वाढवताना आपण पहिला एक वाढवला होता आणि शेवटचा एक वाढवला होता। तर आता या ठिकाणी आपले 9 डबल क्रोशे येतात, 2 झाले, 3 4 5 6 7 8 आणि 9 हा डबल क्रोशा सोडायचा आहे आपल्याला। परत 3 चेन करायच्या आणि या जे 3 चेन घेतलेले आहेत आपण त्याच्यावर एक डबल क्रोशा करायचा आहे चेनवरच। परत 3 चेन करायच्या, परत या पुढच्या लाईनचा पण तसंच करायचं आहे, पहिला एक सोडायचा आणि शेवटचा एक सोडायचा, मधल्या 9 वर एक एक डबल क्रोशा करायचा आहे। 2
3 4 आणि हा एक 9. परत 3 चेन करायच्या. या 3 चेन आहेत त्याच्यावर एक डबल क्रोशा करायचा आहे. परत 3 चेन आणि पुढं एक डबल क्रोशा साईडचा सोडून मधल्या 9 वर 9 डबल क्रोशे. बघा इथं कमी होते तसे. आता आपल्याला कमी कमी करत जायचे डबल क्रोशे. आता हा राऊंड मी असाच करून घेते. माझा हा राऊंड झाला इथं. आणि आता पुढच्या राऊंडला परत आपल्याला 2 कमी करायचेत. हा सुरुवातीचा आणि हा शेवटचा. पुढं फक्त 7च येणार डबल क्रोशे. ते पहिल्या याच्यावर स्लिप स्टिचनं पॅक करून घ्यायचे. परत दुसऱ्या याच्यावर एक स्लिप स्टिच करायची आणि त्याच्यावर परत 3 चेन करायच्या. म्हणजे आपला पहिला सोडून टाकला आपण आणि दुसऱ्यावर एक डबल क्रोशा केलाय. त्याच्या पुढच्या 6 वर आणखीन एक डबल क्रोशा करायचा आहे. 2 झाले, 3 4 5 6 आणि हा 7वा. हा शेवटचा परत सोडायचा आहे आपल्याला. परत 3 चेन करायच्या आणि याचे आपण 3 चेन इथं 2 वेळा घेतलेल्या आहेत तर दोन्ही याच्यावर आपल्याला एक डबल क्रोशा करायचा आहे. 3 चेन करून एक डबल क्रोशा करायचा. परत 3 चेन करायच्या. पुढच्या 3 चेनवर एक डबल क्रोशा करायचा. परत 3 चेन करायच्या आणि पुढे हा एक पहिला सोडून पुढच्या 7 वर एक डबल क्रोशा करून घ्यायचे. 7 डबल क्रोशे. आणि 7 हा सोडायचा शेवटचा. परत 3 चेन करायच्या. पुढच्या याच्यावर चेनवर डबल क्रोशा एक. परत 3 चेन करायच्या. पुढे इथे एक डबल क्रोशा पुढच्या 3 चेन. परत 3 चेन करायच्या आणि पुढे हा एक डबल क्रोशा सोडून पुढच्या 7 याच्यावर एक डबल क्रोशा करून घ्यायचा. असंच आपल्याला जसं आपण इथं खाली वाढवत गेलो होतो तसं पुढं आपल्याला 2-2 खालून वाढवलेत तसेच पुढं 2-2 कमी करत जायचं आहे. इकडचा एक आणि इकडचा एक. आता ह्याच्या पुढच्या याला 5 येणार, त्याच्यानंतर 3, त्याच्यानंतर 1 आणि हे जे मधले आहेत हे वाढत जाणार. ह्या प्रत्येक वेळा एक लूप वाढत जाणार. इथं आता 1 होतं बघा, इथं 2 झाले, इथं 3 झाले. आता पुढच्या याला 4 येणार लूप, परत 5 असं. मी आता ही इथं 1 येईपर्यंत करून घेते मी आता पुढचं सगळ्या लाईन. हे तसं 1 येईपर्यंत करून घेतले आणि बघा हे लूप आपले वाढत गेलेत. 3 4 5 आणि इथं शेवटी 6 आलेत. 1 2 3 4 5 आणि 6. तसं हे पूर्ण राऊंड करून घेतले तुम्ही. इथं कमी कमी होत गेलेत आपले ते 1 पर्यंत. इथं 11 होते. 9 7 5 3 आणि शेवटी 1. प्रत्येक वेळा आपण 2-2 सोडलेत. त्याचा पुढचा राऊंड कलर बदलायचा आहे. त्या ठिकाणी हा जो पांढरा कलर आहे इथं कट केला तरी चालतो.
मी सुरुवातीला तुम्हाला 2च कलर दाखवले होते, चॉकलेटी आणि पांढरा, परंतु इथं मी निळा कलर वापरायला लागले. तुम्हाला जर हवा असेल तर हा यूज करा, नाहीतर हा चॉकलेटी कलर जरी परत वापरला तरी देखील चालतो. मी हा 3रा कलर यूज करायला लागले इथं. हे जे चेन घेतलेले आहेत आपण 3-3, या चेनवर कोणत्याही ठिकाणी जोडून घ्यायचे. आणि 3 चेन करायच्या. हा झाला आपला पहिला डबल क्रोशा. इथं आपल्याला डबल क्रोशे करायचे आहेत, तर याच्यातच या 3 चेनवर आणखीन 2 डबल क्रोशे करायचे आहेत. एक आणि हा दुसरा, आणि 3 चेनचा एक, असे मिळून टोटल 3 डबल क्रोशे झालेत. आता पुढच्या याच्यावर परत आपल्याला 3 डबल क्रोशे करायचे त्या पुढच्या 3 चेनवर. प्रत्येक ह्या लूपवर 3-3 डबल क्रोशे करायचे. 3 चेनवर 3 डबल क्रोशे. याच्या पुढच्या याच्यावर परत 3 डबल क्रोशे. असं प्रत्येक ह्याच्यावर 3-3 डबल क्रोशे करत आता हा पूर्ण राऊंड करून घ्यायचा आहे. परत पुढच्या 3 चेनवर 3 डबल क्रोशे. जर 3 डबल क्रोशेने ओढलं चाललं ही डिझाईन, तर 4 डबल क्रोशे केलं तरी देखील चालते. जर समजा ओढायला लागले ही डिझाईन असं, कारण हा रुमाल पूर्ण असा सरळ बसला पाहिजे, ओढला नाही गेला पाहिजे. जर ओढायला लागला तर एखाद्या ठिकाणी 4 डबल क्रोशे घेतला तरी देखील चालेल. आता हा पूर्ण राऊंड असाच करून घ्यायचा आहे. माझा हा राऊंडही झाला इथं कंप्लीट. आता आपण जो पहिला डबल क्रोशा केलेला आहे 3 चेनचा, तर 3ऱ्या चेनवर स्लिप स्टिच घेऊन पॅक करायचे. परत 5 चेन करायच्यात. 1 2 3 4 5, आणि 3 डबल क्रोशे सोडायचे. आणि पुढच्या ह्याच्यात 1 चेन मी जास्त घेते, 6 चेन करायच्या. आणि हे 3 डबल क्रोशे सोडून पुढच्या ह्याच्यात एक सिंगल क्रोशा करायचा. परत 6 चेन करायच्या. 1 2 3 4 5 6. परत 3 डबल क्रोशे सोडायचे आणि पुढं एक सिंगल क्रोशा करायचा. 1 2 3 4 5 6. परत पुढच्या ह्याच्यावर एक सिंगल क्रोशा. परत 6 चेन, 3 डबल क्रोशे सोडायचे. 1 2 3 आणि पुढच्या ह्याच्यावर सिंगल क्रोशा. असंच आता हा राऊंड करून घ्यायचा आहे. हा राऊंड झाला आहे माझा इथं. आता आपण जिथून सुरुवात केली होती त्या ठिकाणी सिंगल क्रोशाने पॅक करायचे. आणि परत ह्या जी 6 चेन घेतलेल्या आहे त्या 6 मधल्या 3 चेनवर आपल्याला स्लिप स्टिच करायचे. 1 2 आणि 3. परत 6 चेन करायच्या. 2 3 4 5 6. आणि हे जे पुढचं लूप आहे त्याच्यावर सिंगल क्रोशा करायचा आहे. परत 6 चेन करायच्या. 6. हे पुढचं लूप आहे त्याच्या सिंगल क्रोशा. परत 6 चेन, पुढचं लूप आहे त्याच्यावर सिंगल क्रोशा. असंच आता हा करून घ्यायचा आहे. आता हा
चेनचा आपला दुसरा राऊंड चालू आहे. आणखीन एक राऊंड करायचा आहे असाच. आता दुसरा आणि आणखीन एक तिसरा, असे तिन्ही राऊंड करून घेते मी आता. म्हणजे एक झाला आहे, दुसरा चालू आहे आणि तिसरा करून घेते, दुसरा आणि तिसरा. या ठिकाणी या 3 लाईन करून घेतल्यात बघा. ही पहिली, दुसरी आणि तिसरी. जर तुम्हाला आणखीन मोठा पाहिजे असेल तुम्हाला तर आणखीन वाढवू शकतात तुम्ही. असंच हे लूप वाढवायचे आणखीन. आणि याच्या कडेला जर पाहिजे असतील तर इथं एक एक असे गोंडे बसवायचे, एक किंवा 2 सोडून मध्ये असे गोंडे बसवायचे. मी गोंडे नाहीत बसवलेले, मी एवढाच भास केला आहे. बाकी ते सुंदर झाला आहे रुमाल, खूप छान दिसतो. तुम्ही नक्की करून पहा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनही दाबा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओज पाहायला मिळतील. थँक्यू फॉर वॉचिंग.